गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक महात्मा असतात. ते या गावातनं त्या गावात प्रवचन करत फिरत असतात. त्यांची स्वतःची काही कुठे जागा नसते किंवा काही आश्रम नसतो. तर एकदा एका गावात गेल्यावर त्यांच्या डोक्यात विचार येतो की आपलं एक स्वतःचं काहीतरी पाहिजे, सारखं इकडून तिकडे फिरा म्हणजे आपल्याला फिरावं नाही लागणार. तर त्यांना कळतं त्या गावातला राजा जो असतो तो खूप दानशूर आहे, तुम्ही जे मागाल ते देतो. तर हा जातो त्या राजाकडे आणि त्यांच्यासमोर उभं राहिल्यावर राजा विचारतो, मैं क्या सेवा करू आपकी? तर ते म्हणतात की मैं कुटिया बांधना चाहता हूँ, थोड़ी सी ज़मीन अगर मिल जाए. तर राजा विचारात पडतो, म्हणतो कितना चाहिए आपको, कितनी ज़मीन चाहिए? हे विचार करायला लागतात किती मागायचं. कारण छोटीशी कुटिया मागितली, साठी जमीन मागितली, त्यापेक्षा थोडासा एक मोठा आश्रमसाठी मागून घेऊया, पुन्हा पुन्हा काय मागायला यायचं म्हणून विचारच करत असतात. तेवढ्यात राजा स्वतःच त्यांना म्हणतात की कितनी बडी जगह चाहिए आपको. राजाला असं वाटतं की हे मागू नाही शकत आहे. तर राजा म्हणतात की तुम्ही एक काम करा, या डायरेक्शननी चालायला लागा. तुम्ही जितकं जाल आणि संध्याकाळ म्हणजे सूर्यास्त व्हायच्या आधी वापस याल तिथपर्यंतची जमीन मी तुम्हाला दान देईल. खुश होतात महात्मा, निघतात. हळूहळू हळूहळू ते स्पीड वाढवतात, विचार करतात छोट्या आश्रमपेक्षा मोठा आश्रम बांधू. धावायला लागतात. राजाही विचार करतो, यांनी तर मॅरेथॉनच चालू केली. मग राजा त्यांच्यासोबत 2 घोडसवार पाठवतो. पाण्याची सोय म्हणतात की बा ते कधी थकले वगैरे तर त्यांना पाणी पिलवा. ते घोडसवार पण त्यांच्यासोबत जायला लागतात. त्यांना रस्त्यात असा एक मोठा झील तलाव लागतो. ते विचार करतात महात्मा की आपल्या आश्रमाच्या जवळ तलाव राहील तेही छान वाटेल म्हणून ते तलावाची चक्कर मारतात, खूप धावतात. ते घोडसवार त्यांना म्हणतात पानी पी लीजिए, आप रेस्ट कर लीजिए. ते म्हणतात नाही, मेरे पास टाईम नाही आहे, मुझे शाम तक वापस जाना है. खूप फास्ट धावतात. त्यांना लक्षात येतं संध्याकाळ होत आली आहे, तसे ते वापस वळतात. पुन्हा दौड लावतात आणि राजाच्या दरबारापर्यंत पोचतात. जसं ते राजाच्या दरबारात पोचतात, राजाच्या समोर जातात, तर ते धाडकन कोसळतात आणि असे कोसळतात की उठतच नाहीत. आपण पण आपल्या लाईफमध्ये और चाहिए, और चाहिए, और चाहिए ही जी तृष्णा आहे ना, ह्याच्यात आपण हे विसरून जातो की आयुष्य जगायचं असतं. फक्त भागदौड म्हणजे आयुष्य नसतं. कुठे थांबायचं ह्याचं तारतम्य जेव्हा आपल्याला येईल आणि जितकं आपल्याला मिळालं आहे त्यातलं आपल्याला सगळं द्यायचं आहे. कारण आपल्याला हे कोणाच्या ना कोणाच्या पुण्याईने किंवा कोणाच्या ना कोणाच्या ब्लेसिंग्सने मिळालेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला जितकं देता येईल आपल्या हयातीत तितकं देऊन जायचं आहे आणि आयुष्य जगायचं आहे. भाग दौड वगैरे एका लिमिटपर्यंत करायची, कुठे थांबायचं हे ठरवायचं आणि आयुष्य जगायचं. स्टे ब्लेस. आय लव्ह यू ऑल.